जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण शरद पवारांच्या आयुष्यातील एक अतिशय रंजक आणि कमी लोकांना माहीत असलेला किस्सा जाणून घेणार आहोत. विद्यार्थी असल्यापासूनच शरद पवार राजकारणात सक्रिय होते. 1962च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेस पक्षाकडून प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती. त्या काळात पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार MG बर्वे निवडणूक लढवत होते, तर त्यांच्या विरोधात जनसंघाचे नेते रामभाऊ म्हाळगी मैदानात होते. त्यावेळी तरुण शरद पवार आणि त्यांचे मित्र सायकलवरून संपूर्ण पुणे शहर फिरत पोस्टर लावत होते. मित्रांमध्ये शरद पवार सर्वात उंच असल्याने अनेकदा ते सायकलच्या सीटवर उभे राहून पोस्टर चिकटवत असत. प्रचारादरम्यान एके दिवशी ते प्रभात रोडवरील एका घरासमोर पोहोचले. घरावर नाव होते ब्रिगेडियर राणे. दार उघडताच पवारांनी त्यांना नम्रपणे सांगितले, आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत, तुमचं मत मागण्यासाठी आलो आहोत. हे ऐकताच ब्रिगेडियर राणे संतापले आणि म्हणाले, काँग्रेस विसरूनच जा, मी तुमच्या पक्षाला कधीही मत देणार नाही. त्या दिवशी तरुण शरद पवार तेथून निराश होऊन परतले. मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. काही वर्षांनंतर त्यांनाच कळलं की याच ब्रिगेडियर राणे यांच्या नात प्रतिभा यांच्याशी त्यांचा विवाह झालाय. होय मित्रांनो, ज्यांनी एकेकाळी काँग्रेसला मत देण्यास नकार दिला होता, शरद पवारांना दारावरून परत पाठवलं, त्यांच्याच नातीसोबत शरद पवारांनी लग्न केलं. 1 ऑगस्ट 1967 रोजी शरद पवार आणि प्रतिभा पवार विवाह बंधनात अडकले होते. आज त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या या सुंदर प्रवासाची आठवण करून देणारा हा खास किस्सा. हा किस्सा तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच रंजक राजकीय कथा पाहण्यासाठी पेजला फॉलो करायला विसरू नका. जय महाराष्ट्र, जय हिंद.